बऱ्याच रुग्णांचा मला असा प्रश्न असतो की माझ्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये म्हणजे जसं आईला, वडिलांना किंवा घरातल्या कोणत्या रक्तातल्या नात्यांना त्यांना थायरॉइडचा त्रास आहे, मग मला सुद्धा थायरॉइड होऊ शकतो का? तर याचं उत्तर आहे हो. कारण मित्रांनो, जर हा थायरॉइड हा जो आजार आहे, मोस्टली 90% हा अनुवंशिकतेने सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. तर तुम्ही त्यासाठी आधीच काही उपाययोजना आखू शकता. जसं की तुम्ही खाण्यापिण्यामध्ये काही पथ्य, जसं की थायरॉइडमध्ये युनिव्हर्सल पथ्य सांगितलं जातात. जसं की पत्तागोबी आहे, फुलगोबी आहे, सोयाबीन आहे. हे जर तुम्ही टाळलं तर नक्कीच तुम्हाला थायरॉइड पासून दूर राहता येऊ शकतं. तिसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही योगासनं केले पाहिजे. तुम्ही नित्य नियमाने रोज व्यायाम केला पाहिजे. एक 45 मिनिट्स तुमची एक्सरसाइज खूप गरजेची आहे. मित्रांनो, दुसरी अजून एक महत्वाची टिप मी तुम्हाला यामध्ये देणार आहे. जसं की रोज जर तुम्ही रात्री जिरं पावडर आणि धना पावडर रात्री मिक्स करून ठेवलं आणि सकाळी उठल्यानंतर ते कोमट पाण्यासोबत पिलं तर तुम्हाला यामध्ये खूप फरक जाणवू शकतो.